नमस्कार. काही दिवस विश्रांतीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय. अण्णासाहेब सकूंडे यांनी पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानं विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आणि काही जिल्ह्यांना पावसाचा जोरदार ऑरेंज अलर्ट दिलाय. हवामान खात्याप्रमाणे ज्येष्ठ हवामान अभ्यासक अण्णासाहेब सकूंडे यांनी देखील आगामी काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अण्णासाहेब सकूंडे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम मराठवाड्यातील नांदेड, परभणीमध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. या काळात वादळी वाऱ्यासह आणि विजेंच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेशात या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस? अण्णासाहेब सकूंडे यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पाऊस होणार अशी शक्यता.